नमस्कार. मी योगेश भादे, सहाय्यक प्राध्यापक लोकप्रशासन विभाग, विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद. आज आपण राष्ट्रनिर्मितीत जनसहभागाची आवश्यकता या विषयावर चर्चा करणार आहोत. आपणास कल्पना आहे की जगातील बहुतांश राष्ट्रांमध्ये आज लोकशाही राज्यव्यवस्था अस्तित्वात आहे. भलेही अशी लोकशाही राज्यव्यवस्थेचं मॉड्यूल प्रारूप हे संसदीय स्वरूपाचं असेल, अध्यक्षीय स्वरूपाचं असेल किंवा मिश्र स्वरूपाचं असेल, परंतु या सर्वच लोकशाही राष्ट्रांसमोर एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट म्हणजे राष्ट्राची निर्मिती करणं. राष्ट्रनिर्मिती करायची म्हणजे नेमकं काय करायचं? तर संबंधित राष्ट्राला आर्थिक, सामाजिक आणि राजकीय स्तरावरती मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचे एक उद्दिष्ट साध्य करायचं आहे. आणि हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून ही सर्व राष्ट्र विविध योजना, विविध कार्यक्रम, ज्याला आपण धोरण म्हणतो, असं विविध स्वरूपाचं धोरण आखत असतं आणि ह्या धोरणाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीचं काम करत असतं. ह्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक स्वरूपाचा विकास जर साध्य करायचा असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये जनसहभागाची आवश्यकता निर्माण होताना आपल्याला दिसते. जनसहभागावर जाण्याच्या अगोदर आपण विकास म्हणजे काय याचा थोडा संदर्भ बघूयात. विकास म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर विकास म्हणजे बदल, परिवर्तन. परंतु असा बदल किंवा परिवर्तन हे जेव्हा सकारात्मक स्वरूपाचं असतं, ज्या वेळेला ते केवळ संख्यात्मक नाही तर गुणात्मक स्वरूपामध्ये आपल्याला असं परिवर्तन किंवा बदल दिसतो, त्याला आपण विकास म्हणत असतो. आणि या विकासाच्या प्रक्रियेमध्ये म्हणजेच राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये जनसहभागाला फार मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व आहे. 1945 नंतर म्हणजेच दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जगाच्या पाठीवर एक नवीन पर्व सुरू झालेलं आपल्याला दिसतं. 1945 नंतर आपल्या असं लक्षात येतं की अनेक नवीन राष्ट्रांची निर्मिती झालेली आहे, अनेक नवीन राष्ट्र स्वतंत्र झालेली आहेत आणि ही सर्व राष्ट्र दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर पारतंत्र्यात असल्यामुळे यांची मोठी पिळवणूक देखील झालेली आहे. परंतु 1945 नंतर स्वतंत्र राष्ट्र म्हणून जेव्हा ही राष्ट्र उदयास आली, त्यानंतर यांनी प्रामुख्याने 3 प्रकारच्या संकल्पना किंवा प्रारूपांचा स्वीकार केलेला आपल्याला दिसतो. त्यातलं एक आहे डेमोक्रॅटिक स्टेट, लोकशाही राज्यव्यवस्था, वेलफेअर स्टेट, कल्याणकारी राज्यव्यवस्था आणि तिसरं आहे लॉ स्टेट, कायद्याचं राज्य. बघा, डेमोक्रॅटिक स्टेट, वेलफेअर स्टेट आणि लॉ स्टेट या तीनही प्रकारच्या प्रारूपांना जर आपल्याला यशस्वी करायचं असेल तर यामध्ये सर्वात आवश्यक घटक जर कुठला असेल तर तो आहे पीपल्स पार्टिसिपेशन, जनसहभाग. जनतेच्या सहभागाशिवाय अशा प्रकारची प्रारूपं यशस्वी होऊ शकत नाही. भारताचाच संदर्भ जर घ्यायचा ठरला तर आपल्याला 1952ला आपण CDP, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम नावाचा एक मोठा कार्यक्रम हाती घेतला होता. या कार्यक्रमासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये अर्थसहाय्य देखील करण्यात आलं, परंतु तरी देखील अपेक्षित असं यश या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला विकासाचं अपेक्षित असलेलं यश साध्य करता आलं नाही. याचं महत्त्वाचं कारण जनसहभागाचा अभाव. आणि म्हणूनच भारतामध्ये देखील पुढील काळामध्ये आपण पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार केला, सत्तेचं विकेंद्रीकरण केलं आणि ह्या विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून अधिकाधिक जनतेचा सहभाग हा शासकीय आणि प्रशासकीय स्तरावरती नोंदवून घेण्याचा, सहभाग वाढवण्याचा प्रयत्न आपण केलेला दिसतो. आपण आता जनसहभागाच्या संकल्पनेकडे बोलूयात. जनसहभागाच्या संकल्पनेमध्ये प्रामुख्याने 3 घटकांना अत्यंत महत्त्व आहे. एक आहे
डिसिजन मेकिंग, दुसरं आहे पॉलिसी फॉर्म्युलेशन आणि तिसरं आहे पॉलिसी इम्प्लिमेंटेशन. जनसहभाग असला पाहिजे म्हणजे नेमका काय असला पाहिजे? तर शासनाच्या प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेवरती जनतेचा प्रभाव असला पाहिजे. निर्णय प्रक्रियेमध्ये जनता सहभागी असली पाहिजे. दुसरी गोष्ट की शासनाने जनतेसाठी किंवा राष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्या विविध योजना ते तयार करीत आहेत, या योजनांच्या निर्मितीमध्ये पॉलिसी फॉर्म्युलेशनमध्ये जनतेचा सहभाग असला पाहिजे. आणि तिसरा महत्त्वाचा घटक की जेव्हा असे योजना कार्यक्रम किंवा शासनाचं धोरण हे शासन राबवतं त्यावेळेला पॉलिसी इम्प्लिमेंटेशनमध्ये म्हणजेच धोरणाच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेमध्ये देखील जनतेचा सहभाग असला पाहिजे. म्हणजेच निर्णय प्रक्रिया, धोरणाची निर्मिती आणि धोरणाची अंमलबजावणी या तीनही घटकांमध्ये जेव्हा जनतेचा सहभाग असतो त्याच वेळेला खऱ्या अर्थाने जनसहभागाच्या संकल्पनेला एक व्यापक स्वरूप प्राप्त होताना आपल्याला दिसतं. आपण आता पुढच्या घटकाकडे जाऊयात. नेचर ऑफ पीपल्स पार्टिसिपेशन. जनतेच्या सहभागाचं स्वरूप कसं असतं? जनतेचा सहभाग, जनसहभाग हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असू शकतो. जनतेचा सहभाग हा औपचारिक किंवा अनौपचारिक असू शकतो. तसाच तो सामाजिक, राजकीय किंवा प्रशासकीय स्तरावर देखील असू शकतो. या घटकांचा किंवा या स्वरूपाचा अभ्यास केल्यानंतर किंवा त्याची परिचय करून घेतल्यानंतर दोन महत्त्वाच्या घटकांकडे, दोन महत्त्वाच्या पैलूंकडे आपल्याला जावं लागतं. डायमेन्शन्स ऑफ पीपल्स पार्टिसिपेशन. असे कोणते दोन महत्त्वाचे पैलू आहेत की ज्या पैलूंच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जनसहभागाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी होताना दिसते? तो आहे एक पैलू पॉलिटिकल, राजकीय स्तरावरचा, आणि दुसरा आहे प्रशासकीय स्तरावरचा पैलू. राजकीय स्तरामध्ये सुद्धा दोन घटकांचा अंतर्भाव होतो. एक आहे ओट आणि दुसरा आहे रिप्रेझेंटेशन. मतदानाच्या माध्यमातून नागरिक, जनता आपला सहभाग शासकीय स्तरावर नोंदवू शकत असते. त्याच पद्धतीने जसं की सार्वत्रिक निवडणुका, अगदी ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत मतदानाच्या माध्यमातून जनता आपला सहभाग नोंदवू शकते मतदानाच्या माध्यमातून. त्याच पद्धतीने रिप्रेझेंटेशनच्या माध्यमातून ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंत सभागृहांमध्ये, विधिमंडळांमध्ये प्रतिनिधी म्हणून प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून सुद्धा जनता आपला सहभाग ही नोंदवू शकत असते. पुढचा महत्त्वाचा घटक आहे प्रशासकीय स्तरावरचा सहभाग. प्रशासकीय स्तरावरचा सहभाग सुद्धा दोन घटकांमध्ये आपण विभाजित करू शकतो. एक आहे ॲनालिसिस आणि दुसरा आहे सजेशन्स. शासनाच्या धोरणाचं ॲनालिसिस करणं, त्याचा अभ्यास करणं आणि सायमल्टेनियसली शासकीय धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून किंवा जनसहभाग वाढावा, विकासाची प्रक्रिया अधिक गतिशील व्हावी या दृष्टिकोनातून सजेशन्सच्या माध्यमातून सुद्धा जनसहभाग नोंदवला जाऊ शकतो. उदाहरणार्थ ग्रामसभा असेल तर ग्रामसभेमध्ये सुद्धा शासनाने किंवा ग्रामपंचायतीने, राज्य सरकारने दिलेल्या ज्या योजना आहेत ग्रामपंचायतीकडनं ज्या इम्प्लिमेंट होतात, या योजनांच्या बाबतीमध्ये ॲनालिसिस केल्या जाऊ शकतं. त्याच्यावर लोक भाष्य करू शकतात. त्याच पद्धतीने वेगवेगळे सजेशन्स देखील तिथे दिल्या जाऊ शकतात. ते लेखी स्वरूपाचे असू शकतात, तोंडी स्वरूपाचे असू शकतात, अर्जाच्या स्वरूपात असू शकतात, निवेदनाच्या स्वरूपात असू शकतात. एकूणच काय तर राजकीय आणि प्रशासकीय स्तरावरती मोठ्या प्रमाणामध्ये जनसहभाग नोंदवला जाऊ शकतो किंवा हे दोन महत्त्वाचे असे पैलू आहेत की जे जनसहभागासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. पुढे आपण जाऊयात, जनसहभागाची प्रक्रिया नेमकी कशी होत असते. तर या प्रक्रियेमध्ये शासन नेमकं आपल्यासाठी म्हणजेच नागरिकांसाठी, आपल्या स्वतःसाठी शासन नेमकं काय करतं आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होणं, क्युरियासिटी निर्माण होणं ही पीपल्स पार्टिसिपेशनची, जनसहभागाची पहिली पायरी आहे. आणि ज्या वेळेला नेमकं शासन काय करीत आहे, कसे करीत आहे,
कुणासाठी काय करत आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते. त्यानंतर आपण किंवा नागरिक एक महत्त्वाचं काम करतो आणि ते म्हणजे इन्फॉर्मेशन कलेक्शन, माहिती जमा करायला सुरुवात करतो. मग ही माहिती तो वृत्तपत्रांच्या माध्यमातून जमा करत असेल, ती माहिती लेखी स्वरूपामध्ये उपलब्ध असेल, दस्तावेजाच्या स्वरूपात उपलब्ध असेल, ती तो उपलब्ध करून घेत असतो किंवा ती ऐकीव स्वरूपाची देखील असू शकते. आणि ही माहिती जसजशी तो जमा करतो तसतसं त्याचं एक विशिष्ट मत तयार होत असतं आणि एका व्यक्तीचं मत, दुसऱ्या व्यक्तीचं मत, तिसऱ्या व्यक्तीचं मत अशी जेव्हा एक मत तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते, त्यानंतर तयार होतं जनमत, पब्लिक ओपिनियन. आणि ह्या जनमताची मात्र शासनाला दखल घ्यावी लागत असते. आणि शासन जेव्हा जनतेच्या अशा अपेक्षांची, गरजांची, इच्छांची किंवा जनमताची दखल घेते, त्यावेळेला शासनाला अशा जनतेच्या मतांशी निगडीत धोरणांची निर्मिती करावी लागते. आणि ही धोरणांची निर्मिती केल्यानंतर पुन्हा एकदा त्याची इम्प्लिमेंटेशनची प्रक्रिया सुरू होते आणि मग शासनाच्या बाजूने पुन्हा एकदा जनसंपर्काच्या प्रक्रियेला सुरुवात होते. म्हणजे जनसंपर्काची प्रक्रिया जनसहभागाशी निगडीत आहे. क्युरियासिटी, इन्फॉर्मेशन, पब्लिक ओपिनियन, गव्हर्मेंटल ॲक्शन, पब्लिक रिलेशन ही सर्व टप्पे पीपल्स पार्टिसिपेशनशी निगडीत आहे. या पद्धतीने जनसहभागाचे टप्पे आपण बघू शकतो. यामध्ये अगदीच हे असेच असतात असं नाही आहे. याच्यामध्ये बदलही होऊ शकतो, कारण शेवटी हा सामाजिक शास्त्राशी निगडीत घटक आहे. यानंतर असा जनसहभाग का आवश्यक आहे? प्रामुख्याने इंटरेस्ट ऑफ पीपल्स, जनतेच्या नेमके इच्छा काय आहेत, अपेक्षा काय आहेत, गरजा काय आहेत, हे जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून जनसहभागाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचबरोबर अंडरस्टँडिंग ऑफ पब्लिक प्रॉब्लेम्स, जनतेच्या समस्या काय आहे. जनतेच्या अपेक्षा हा एक वेगळा भाग, परंतु जनतेच्या समस्या काय आहेत हे शासनापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा जनसहभाग हा गरजेचा असतो. त्यानंतर कंट्रोल ओव्हर ॲडमिनिस्ट्रेशन, शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी करणारी जी प्रशासकीय यंत्रणा आहे, या प्रशासकीय यंत्रणेवरती आणि शासकीय यंत्रणेवर देखील नियंत्रण जर प्रस्थापित करायचं असेल तर पुन्हा एकदा आपल्याला तिथेच जावं लागतं, जनसहभाग. आणि त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे पब्लिसिटी ऑफ पॉलिसी अँड प्लान, शासनाने तयार केलेल्या धोरणांची, योजनांची अधिकाधिक प्रचार व्हावा, प्रसार व्हावा, तो गरजूंपर्यंत त्या योजना आणि धोरण पोहोचावं. जर तसं झालं तर खऱ्या अर्थाने त्याच्या लाभातून जनतेचा विकास होऊ शकतो, राष्ट्राची निर्मिती होऊ शकते, राष्ट्रनिर्मिती होऊ शकते. आणि सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा घटक आहे नॅशनल इंटिग्रेशन. जनसहभाग हा जेव्हा लोकशाही व्यवस्थेमध्ये वाढतो त्यावेळेला आपोआपच राष्ट्रीय एकात्मता ही निर्माण होत असते. आणि म्हणून जनसहभाग हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. एकूणच काय तर एखाद्या देशाला आपला आर्थिक, सामाजिक विकास करायचा असेल, खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्मिती करायची असेल तर जनसहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. नव्हे आपण असं म्हणू शकतो की जनसहभागावरतीच एखाद्या शासन व्यवस्थेचं यश किंवा अपयश अवलंबून असतं, भलेही अशी शासन व्यवस्था कोणत्याही प्रकारची असो, मग ती संसदीय असो अथवा अध्यक्षीय असो. आणि ह्या दृष्टिकोनातून, राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टिकोनातून जनसहभाग हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. इथे आपण थांबूयात. धन्यवाद.